Hello guys, मी भाग्यश्री. Swara, Veera. Welcome to our channel and another episode. Vlog मध्ये आपण डिस्कस करणार आहे very famous series of K-drama is Squid Game. जे हे दोघं फ्रॉम साऊथ कोरिया, जे हे दोघं मुलांना खूप खूप आवडते. मला माहितीच आहे ही छोटीशी दिसणारी मुलगी हिला पण स्क्विड गेम मधलं मिनिंगल गाणं पूर्णपणे येतं. ती मला जम्प रोपचं पूर्ण येतं. चला तर मग पहिले स्टार्ट करू गाण्यापासून. चालेल ठीक आहे. फर्स्ट कोण 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 करणार? ओके, पहिले आपण मिनिंगल गाणे म्हणते जे ज्या टायमाला सगळे सर्कलवर उभे राहता तो गाणं. जेव्हा 5 म्हटलं की 5 लोक ग्रुप बनवायचं आणि एका रूम मध्ये लपून घ्यायचं. म्हणजे कसं अगर ज्यांनी 4 बनवले आणि 5 आहेत तर जो पण बाहेर आहे कोणी रूम मध्ये नाही आहे तर त्याला माहिती तो काहीच तुम्हाला ऐकून घ्या. आणि स्क्विड गेम जर बघितला नसेल तर मग ट्राय करा या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट टाइम तुम्ही स्क्विड गेम बघितलेला असला पाहिजे, कारण की आजची जनरेशन इतक्या पुढे आणि आपण मागे असू शकत नाही. 2, 1, लेट्स गो. Yeah. 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 बस बेटा बस. वाव, किती छान गाणं म्हटलं, ते पण वेगळ्या भाषेतलं. खूप खास. आणि नेक्स्ट गाणं आपलं जम्प रोपचं, ते स्वीरा म्हणणार आहे. सीझन 3 मध्ये दोन डॉल असतात. एक आमची स्क्विड डॉल असते आणि दुसरी भाऊ म्हणजे कझिन तो असतो. आणि त्यांच्या हातात ना एक रस्सी असते आणि मध्ये एक ब्रिज असतं आणि त्याच्यामध्ये ना ब्रिज असतं ते तुटलेलं असतं. मग ते चालू होऊन जातं. मग सगळ्यांना जम्प करून करून त्या डॉलच्या पासून तिथं थेटपर्यंत जावं लागतं. बरोबर आहे, याने बरोबर इन्स्ट्रक्ट केलं की केव्हा ते गाणं यूज केलं त्यांनी. तर चल मग नेक्स्ट गाणं बोलूया. 1, 2, 3 let's start. Shinika Mainida Chidou Seiyu Kumaya Kumaya Hiru Tunana Kumaya Kumaya Sala Chitora Kumaya Kumaya Han Hai Chirona Kumaya Kumaya Not bad. Was super cool and very easy. ठीक आहे, मला तर फक्त एकच सॉन्ग येतं त्याच्यामधलं. कसं वाटलं? तुम्ही ऐकलेलं होतं काय गाणं? ऐकलंय. तर मग मी पण बघितलंय की काय सांगू, सोल्जरचं असतं. हां, सोल्जरचं असतं बरोबर. आणि अजून कोणते सॉन्ग आठवते तुम्हाला त्याच्यामधले? मला तर नाही अजून इतके फेमस ते एवढेच आहे की नाही? बरोबर. हां,
तर मग तुम्हाला कसं काय एवढं स्क्विड गेम बद्दल क्रेज आहे, माहिती आहे काही? आम्ही सीझन 1 पासूनच स्क्विड गेम बघतोय. बघताय? सीझन 1 पासून. म्हणजे यूट्यूबला का फक्त? यूट्यूबला बघितलं यांनी. जर शॉर्ट्स मध्ये किंवा फुल व्हिडिओमध्ये. फुल व्हिडिओमध्ये म्हणजे जसं तुम्ही जेठालाल तारकचे एपिसोड बघता तसं तर काही बघितलं नसतं तुम्ही त्याचे एपिसोड? शॉर्ट्समध्येच बघितले बरोबर? शॉर्ट्समध्ये जास्त बघितले, पण फुल व्हिडिओमध्ये थोडेफार बघितले. थँक गॉड की यांनी अजून प्रॉपर वेने नाही बघितले. प्रॉपर व्हिडिओने नाही बघितले. स्क्विड गेम. मग स्क्विड गेममध्ये मेन कलर कोणता असतो? कलर कोणता आहे? पिंक. सोल्जरचा पिंक. सोल्जरचा पिंक. आणि प्लेयरचा? ग्रीन. तुम्हाला त्यांचे नाव माहिती? हो. हो हो. मला मेन कॅरेक्टरचं नाव माहिती आहे. सांग. सुंग गी हुन. मी सुद्धा विसरलेली होतीस. तुला सुंग गी हुन. क्लॅप फॉर. आणि स्वरा. तुला म्हणजे कोणाचं नाव माहिती का? सांग. आणि एक ब्लॅक ड्रेसवाला, त्याने ब्लॅक कलरचा मास्क घातलेला असतं, त्याचं नाव माहिती आहे? फ्रंटमॅन. आणि त्याचा ब्लॅक कलर असतो. ब्लॅक कलर असतो. आणि ती जी डॉल असते ना, रेड लाईट ग्रीन लाईटची, तिचं पण नाव माहिती आहे. यंग ही. मला कस काय नाही माहिती. मला आठवण पण नाही राहत आहे अशी नाव. तू कसं करतो? आणि तो कसं करतो? भारी. मस्त. काय 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 काय? Oh my god. अरे ना, मी व्हिडिओ फक्त गंमत साठी बनवते. नाही पक्का कुठल्या कुठे जाते. अरे बस. ठीक आहे, मग आता पुढे गेमला जाऊया. किती सीझन्स आहे तुम्हाला माहिती का त्याचे? 3 सीझन्स तर ऑलरेडी झालेले आहेत. मग तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडतो? हा ठीक आहे. जो मेन आहे त्याचा नंबर माहिती तुम्हाला? प्लेयर नंबर काय? 456. शॉकिंग न्यूज. व्हॉट इज दिस? आणि ते जे थॅनॉसचं होतं ना, त्याचं पण माहिती आहे. 230. ओके, नीट चेअरवर बस. हा, 230. आणि अजून काही कॅरेक्टर तुम्हाला आठवत असतील? 946चे कॅरेक्टर आठवून येते, जे सीझन 2 मध्ये जेव्हा रेड लाईट ग्रीन लाईट होते, तर थॅनॉसच्या बाजूला ती मुलगी असते. मग बी येते तिच्या ह्याच्यात, मग ती असं करते बघ डोक्यात. हा बरोबर. आणि मग तो 3rd सीझन मध्ये बेबी होतं, तर तुम्हाला माहिती आहे? 222. राईट. 3 काय असतं ते? 333 आणि 222 एक प्रेयर असतात. हा. आणि तिचा एक बाळा असतो 222चा. आणि मग तो जो गी-हुन असतो, तो त्या बाळाला उचलून तो जम्प रोप खेळतो. हो बरोबर.
तुम्हाला तर एक्झॅक्टली पॉईंट टू पॉईंट कॅरेक्टर त्यांचं जे काही मेन एपिसोड झालेलं ते माहितीच आहे. काय माहिती आमच्या छोट्या मॅडम काय करतात मदत मला ती व्हिडिओमध्ये, पण खूप भारी एंगेजिंग व्हिडिओ बनतो आपली. आणि यांच्या तोंडातून ऐकून सरप्राईज वाटतं की यांना खूप काही माहिती आहे, असं वंचित नाही आहे ते जे काही चालू आहे ट्रेंडिंग वगैरे. तुम्हाला काय असं वाटतंय? तुम्ही पण काही प्रश्न वगैरे विचारू शकता मला, कारण की मी पण बघितलेलं आहे स्क्विड गेम. मला आठवण नाही. काय माहिती त्याला खूप काही काम आहे ना म्हणून नाही आलं. फर्निचरच्या रूमचं बघ गाईस, यांना सगळं माहिती आहे. आम्ही बागे राहिलो. आम्ही ज्याला तोंड नाही होत नाही चौचई तर खाण्यात भेळ. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. मला माहिती तुम्ही हे गाणे ऐकलं असेल गाणे. चला आता आम्ही किती डिस्कस करूया. डालगोना कॅन्डी. अरे तुला कसं काय माहिती? मी तर विसरून गेले डालगोना कॅन्डी. डालगोना कॅन्डी, मिंगल गेम, जंप रोप, हाइड अँड डालगोना कॅन्डी एक शेप असतो, ट्रायंगल, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल. रेक्टँगल नसतं तिथं. अजून स्टार, अम्ब्रेला. बापरे, मला तर माहितीच नव्हतं ग. आणि अजून एक ग्लास ब्रिज. ग्लास ब्रिज बरोबर. एक तुटलेलं असतं आणि एक एकदम प्लेन असतं. हा ते ना लास्टला ते असतं ना. अजून कोणता गेम आठवतोय मला? तर गाईज बघा, हाइड अँड सीक. करेक्ट. हाइड अँड सीक. ज्यांना रेड भेटलं तर त्यांना एक चाकू मिळतो आणि त्यांना मारायचं. गाईज खरंच हा तुम्ही तर त्यांना असं लपायचंय. अगर जर ते चाकूवाल्यांनी त्यांना शोधलं तर मारून टाकतात. ओ बापरे, मारून टाकतं डायरेक्ट. प्लेयर हा, सोल्जर नाही. प्लेयर. गाईज लक्ष ठेवा, यांना खरंच खूप काही माहिती आहे. तुम्हाला माहित नाही, तुम्ही विसरून गेले असणार. एवढे महिने झाले होऊन सण. परत आठवण करून घ्या. नाही एवढे थर्ड सीझनला तर काय 1 महिना झाला असेल. जूनमध्ये ते रिलीज झालेलं होतं आणि नेक्स्ट आता संपवलंय. मला त्याची पूर्ण गोष्ट पण माहिती आहे. बस खूप 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 इन्फॉर्मेशन आपण तुमच्याकडनं घेतली आणि एवढी पुरेशी आहे. खूप काही गमती झालं, मजा आली या व्हिडिओमध्ये. तर आपण काही नवीन समजायला लागलं तुमच्या स्वभावामध्ये मला पण. आपण डालगोना कॅन्डी खेळतो. बघा खेळू. तर आम्ही हे छोटे मोठे गेम असे घरच्या घरी रिक्रिएट करतोय आणि बहीण भावंडांमध्ये खेळतोय. म्हणजे कसं त्याच्या खेळापासून आम्ही वंचित नाही राहणार. आम्ही पण ते एक्सपिरियन्स करू. ते 6 लेग्स पॅट मध्ये ते स्पिनिंग टॉप असतं, जेगी असतं. 6 लेग्स. हा, आपण ते फ्लाइंग स्टोन घरी बनवू शकतो आणि टागजी पण बनवू शकतो घरी. टागजी मी एकदा घरी बनवलेलं आहे. मी पण बनवलं त्याचं, माझ्या घरी ट्राय केलं फ्लाइंग होतं. स्टोन बनवणार आहे. फ्लाइंग स्टोन. आणि तुला कोणता गेम आवडतो ग? ओके, आता एवढे सगळे गेम आपल्याला माहिती, आपण विचारूनच घेऊ. काय? डालगोना कॅन्डी. म्हणजे जर तुम्ही घरी नसतात तर आम्ही एक पेज फाडतो, त्याच्यात आपण कोणतं पण शेप काढतो आणि हिला सिंपल देऊन देतो. मी हार्ड घेऊन घेते. एक दिवस मम्मी पप्पांनी पण आमच्या सोबत खेळलं होतं. मला वाटलं की तुम्ही कॅन्डीने बनवता आणि खरंच तिच्याने करता. वाव,
मला तर खरंच आयडियाच नव्हतं की आपण पेपरमध्ये पण शेप करू शकतो. आणि पेनाने ते ट्रेस करून ते फाडू शकतो. पेनाने ट्रेस करून ते फाडू शकतो. काहीच विचार करा. कारण की पेनामध्ये ते इंक असतात ना. आपण बोर होऊ शकत नाही, काही ना काही करू शकतो घरी. कसं करायचं ह्या मुलींकडून, छोट्या छोट्या मुलींकडून इन्स्पिरेशन घ्या. बोर नका होऊ आणि मोबाईल नका पाहू, स्क्रोलिंग नका करत जाऊ, स्क्रीनिंग टाइम कमी करा आणि गेम्स खेळा, एंगेज व्हा. घरी गेम्स खेळत जा, मोबाईलमध्ये गेम्स नका खेळत जा. बोरिंग आपण कमी खेळता, फक्त TV बघतो थोडंफार. ते पण कधी नेट नसतं त्यांना बिचाऱ्यांना, मम्मी फोन ठेवते नाही तर नाही ठेवत. आणि आमची ही छोटी सर आहे, तिला अशी हेअरस्टाईल खूप आवडते, आहे की नाही? मी कोणती पण हेअरस्टाईल करू मला. ओके, तू थोडी पुढे हो, थोडी पुढे हो. बघा काहीच हेअरस्टाईल पहा, थोडी 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 अजून. एकदम अब्दुल कलाम जशी दिसते. अब्दुल कलाम बघा. आणि मी तर म्हणत तेरे नाम. खूप छान हेअरस्टाईल आहे. गाइस, इसी वीडियो में मुझे मारने की कोशिश की जा रही है. बस मुझे छोड़ो, मुझे छोड़ो. गाइस, हमारी मोबाइल ने आत्महत्या कर ली. बस गाइस, मैं अभी इसी वीडियो में मर जाऊंगी. तो आज ही ये वीडियो खत्म हो जाएगी. तो मिलते तो हैं आज- नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए टाटा, बाय बाय, शबा खैर, रोम रोम भाइयों. A very famous dialogue from his work.